शब्दानं करणं परशुरामाला असं म्हटले नाहीत, आपल्या गुरुला म्हटले नाहीत की गुरु तुम्ही बाजूला व्हा, या भुंग्याला मी मारतो, हा भुंगा मला चावा घेतोय, रक्त येतोय. रक्तबंबाळ पाय झाला, पूर्ण पायातून रक्तबंबाळ झाल्याच्या नंतर पूर्ण पायातून रक्त वाहू लागलं. शेवटी तो मायावी भुंगा होता. मांडीतून वर वर पोखरत पोखरत शेवटी भुंगा आर पार परशुरामाच्या कानापर्यंत आला. परशुरामाच्या कर्णाच्या मांडीवर डोकं होतं. परशुरामाला फक्त एवढंच पाहायचं होतं की हा ब्राह्मण पुत्र नाही, आणि ब्राह्मण पुत्र जर असता तर त्याने एवढं सगळं सहन केलं नसतं. आणि परशुरामाकडे गेल्याच्या नंतर जेव्हा तो भुंगा मांडीला पोखरत होता, वर कानापर्यंत आला, आणि कानापर्यंत आल्याच्या नंतर परशुराम उठले. परशुरामाने सांगितलं की कर्णा आता तरी खरं सांग, तू कोण आहेस? कर्णानं हात जोडून सांगितलं, महाराज गुरुदेव, मी ब्राह्मण नाही, मी सूत पुत्र आहे, आणि तुमच्याकडची मला विद्या शिकायची होती म्हणून मी आलो होतो. काही चूक झाली असेल तर मला माफ करा. म्हणजे कर्णाचा विनम्रपणा पहा की माझी स्वतःची मांडी पोखरली गेली, आरपार भुंग्यानं केली, तरी सुद्धा त्याची गुरुवरची भक्ती कधीही कणभर सुद्धा ढासळली नाही. याला गुरुभक्ती म्हणायची. हल्ली उलट झालंय की या ठिकाणी शिष्यानं गुरुची झोपमोड होऊ नये म्हणून स्वतःची मांडी पोखरून घेतली. हल्ली शिष्य गुरुच्या पाठी एवढे लागतात की गुरुला वाटतं नको असा विद्यार्थी. आमच्या सरांना विचारा. एक लहान मुलगा वडिलांकडे गेला, म्हटला बाबा बाबा. बाबांनी विचारलं काय? मला राजकारणात जायचंय. बाप म्हटलं बरं चाललंय तू तुझं, काय राजकारणाचं नवीन वेळ घेतलंस? म्हटलं नाही मला राजकारणात जायचं. बाबा डान डान. बाबाला ये गपचूप अभ्यास कर, राजकारण वगैरे असं काय फालतू कशी जायचं नाही. म्हटलं नाही बाबा असं नका ना करू, मला शिकवा ना राजकारण कसं करायचं, काय करायचं. आता मुलाचा बालिश हट्ट होता, बापाने तर नाही कसं म्हणावं. वडिलांनी सांगितलं बघ तुला नक्की राजकारणात जायचंय? म्हटलं हो मला नक्की राजकारणात जायचंय. तुझी पूर्ण मनाची तयारी आहे? म्हटलं हो माझी पूर्ण मनाची तयारी आहे. बघ अजूनही सांगतो, राजकारण चांगलं नव्हे, राजकारणात जाऊ नकोस. मुलानं जिद्द धरली. म्हटलं बघा मला कोणीतरी सांगितल्या पहिले गुरु आई आणि वडील असतात, मी गुरु म्हणून तुमच्याकडे आलोय, मला राजकारणात जायचंय, मला तुम्ही शिकवा. बापाने म्हटलं आला नीट शिकवलं पाहिजे. बापानं हात धरला, म्हटलं चल बेटा आज तुला मी राजकारण काय असतं शिकवतो. आता डोळ्यासमोर कल्पना करा, बाप आणि मुलगा. बापानं पोराचा हात पकडला, हळूहळू हळू बाजारातून चाललेत. मुलगा सुद्धा विचार करतोय की बाबा मला शिकवतील राजकारण काय असतं कसं असतं. बापाने बिल्डिंगचं काम चालू होतं, त्या बिल्डिंगवर घेऊन गेला. बापाने म्हटलं चाल बेटा पहिल्या माळ्यावर चढ. मुलानं विचार केला काय वडील काय वेडे झाले की काय? मी त्यांना नीट सांगतोय मला राजकारणात जायचंय, मला जरा नीट शिकवा, राजकारणाचे धडे द्या, माझे गुरु हा, तर मला हे बिल्डिंगवर काय नेलंय? नंतर सांगितलं बिल्डिंगचं काम चालू आहे, पहिल्या माळ्यावर चढ. त्याला पहिल्या माळ्यावर चढवलं. चढलास? हो बाबा चढलो. नक्की चढलास? हो बाबा चढलो. बाहेर ये. बिल्डिंगचं काम पूर्ण झालं नव्हतं. पहिल्या माळ्यावर वर त्याला असं बाल्कनीजवळ बोलवलं. कल्पना करा पोरगं बाल्कनीजवळ उभं आहे, वडील खाली उभे. पोरगं म्हणते मला राजकारण काय असते शिकवा. आता वडील खाली उभे, तिथे वाळू पडली होती. मुलाला सांगितलं एक काम कर, वर उभा आहेस? म्हटलं हो उभा आहे. उडी मार. उडी मार. मुलगा म्हटला बाबा मला तुम्ही राजकारण शिकवताय का काय करताय? पाय तुटेल माझा. बेटा अजिबात काळजी करू नकोस, हे बघ मी तुला पकडेन, मार उडी. नाही बाबा नाही. बघ तुला बोललो ना मार उडी. ते पोरगा बिचाऱ्यावरून रडतंय, सांगते बाबा नको ना, कशाला तुम्ही मला त्रास देताय? नाही माझा पाय तुटेल खाली हो. बेटा काळजी करू नको. बाप असा वर तोंड करून असा हात करून मुलाला सांगतोय बेटा काळजी करू नकोस, तू वरून उडी मार, मी तुला खालून पकडेन. बाप आणि मुलाचा संवाद. मुलाला काही कळेना बापाला काय म्हणायचंय, आणि बाप मात्र सातत्यानं त्याला सांगतोय, ओरडतोय उडी मार उडी मार उडी मार. आणि मुलगा काही मारायला तयार नाही, पाय तुटेल म्हणून.
शेवटी वडिलांनी दरडावून सांगितलं, मारतो की नाही उडी, आणि हात असे तरी पकडले होते वडिलांनी खालून, आणि जसं सांगितलं, दरडावून सांगितलं मारतो की नाही उडी, वडिलांच्या भीतीला घाबरून त्या मुलानं वडिलांनी खालून हात असे धरले होते, वरून उडी मारली, फापकन जोरात उडी मारली, आणि त्यांनी उडी मारली ना मारली तेवढ्यात वडिलांचे जे हात असे होते, वडिलांनी हात बाजूला केले आणि पाठी असे लावले. काय झालं पोराचं? पोरग खाली जोरात आपटलं, पाय तुटला, बाबा 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 बाबा, चिटिंग चिटिंग चिटिंग, मला फसवलं तुम्ही. पोरग ओरडायला लागलं. कुठे जायचं होतं तुला? राजकारणात. भाडकाव हा राजकारणाचा पहिला लढा. बापावर सुद्धा विश्वास ठेवू नकोस. तुम्हाला कळलं मी कीर्तनात का आलो? गुरुची भक्ती. गुरु कधी कधी तुम्हाला त्रास होईल अशा भावनेतून सुद्धा सांगत असतो, पण गुरुने सांगितलेलं कधीही त्रास मानून न घेता त्याच्यातून काही ना काही उद्देशच आहे असं समजायचं असतं. म्हणून संत तुकाराम अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात, कधी कोणी विचार केलाय की आपण लग्नामध्ये जे अंगठी घालतात ते याच बोटात का घालतात? कोणी विचार केलाय? ब्राह्मण सांगतो या बोटात घाला म्हणून आपण घालतो. कधी विचार केलाय कोणी? लग्नात पण घालतात, साखरपुड्यात पण घालतात. पूर्वीच्या काळी बरं होतं, नवरदेवाला रुसता तरी यायचं. हल्ली तोही प्रकार राहिलेला नाही. कारण मला आठवतं, मी लहानपणी आमच्या गावी अशी लग्न पाहिलेत की नवरदेव पारावर बसलेला असायचा मारुतीच्या, आणि नवरदेवाचा जो मामा असेल नवरीचा, तो टोपी घेऊन असा शिकवला ग तशी टोपी डोक्याच्या वर ठेवायचा. नवरदेव कधी एकदाचा हो म्हणतोय. आणि त्यावेळेची गोष्ट 15-20 वर्षापूर्वीची, की नवरदेव हळूच रुसायचा. नाही, काय पाहिजे? मोटरसायकल. काय पाहिजे? सोन्याची अंगठी, सोन्याची चैन, अशा बरेच काय 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 डिमांड असायचे. पण अंगठी घालत असताना आपण हे जे बोट आहे अनामिका, याच बोटात आपण का अंगठी घालतो? याला फार सुंदर कारण आहे. कारण आपलं भारतीय आहे, पण हे कारण शास्त्रीय आहे. हे सिद्ध केलं जापनीज लोकांनी. सगळ्यांनी आपले हात असे करा. ही जे 2 अंगठे आहेत, हे 2 अंगठे आपले आई वडील. हे 2 अंगठे म्हणजे एक आई एक वडील. ही 2 बोट म्हणजे आपले भाऊ बहीण. हे मधलं बोट म्हणजे आपण स्वतः. ही अनामिकेचं बोट आहे ज्याच्यात आपण लग्नाची अंगठी घालतो, ते बोट म्हणजे नवरा आणि बायको. आणि शेवटचं बोट म्हणजे आपला मुलगा आणि आपली मुलगी. आता तुम्ही हे केल्याच्या नंतर जे तुमचं जे मधलं बोट आहे, जे तुम्ही आहात, हे बोट असं दाबा. सगळ्यांनी करून बघा. हे जे बोट आहे, हे बोट म्हणजे आपण स्वतः.
हे असं दाबा आणि नंतर सगळी बोटं एकमेकांना जोडा, सगळ्यांनी करा, करून तर बघा मजा. हा आता अंगठा आहे, आई वडील बाजूला होतात का बघा, होतात बाजूला होत, आई वडील बाजूला होतात का? आई वडील कधी ना कधी सोडून जाणार आहे, जग प्रत्येकाला सोडून जायचंय, बाजूला होतात. ह्याच्या बाजूला मुलगा आहे तुमचा, मुलगी आहे, होतात. ह्याच्या खाली हे भाऊ आणि बहीण आहेत, बाजूला होतात. हे खालचं तुमचा मुलगा आणि मुलगी बाजूला होतात. आता जी तुमची बायको आहे आणि जे तुम्ही आहात, म्हणजे नवरा बायकोचं बोट हे आहे कुठलं, ज्याच्यात अंगठी घालतो ते काढून बघा बाजूला. ज्याचं कुणाचं होत असेल त्याला 1 कोटी रुपये बक्षीस. महाराष्ट्र उशीर आला, तुम्ही करा. हे जे बोट आहे, हे बोट म्हणजे तुम्ही स्वतः, बाकीची सगळी बोट